हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड, कशा सगळे मजेत ना. तर संक्रांत झाली की सगळ्या फ्रेंडच्या घरी हळदी कुंकाची जोरदार तयारी चालू असते आणि प्रत्येकीच्या कोणाच्यात ना कोणाच्या घरी तरी एक दिवस हळदी कुंकू असतं. रोज कोणाचं ना कोणाचं मला तरी आमंत्रण असतं. तर तुमच्या इकडे पण तसं आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. तर माझं पण ठरलं होतं हळदी कुंकू करायचं. तर प्रत्येकीच्या घरी हळदी कुंकाला गेलं ना काहीतरी वेगळीच दरवर्षी रांगोळी पाहायला भेटते, काहीतरी युनिक आणि वेगळं छान वाटतं पाहायला पण, दुसऱ्यांना पण आणि आपल्याला पण. म्हटलं चला आपण पण काहीतरी ह्यावेळेस वेगळं करूया, म्हणून हा छोटासा प्रयत्न चाललाय माझा. तर बघा तुम्ही पाहू शकता, अष्टरच्या फुलांची मी मान काढली. मोर काढायचा आहे मला, मान काढली मी. तर हा खरं तर एक रांगोळी पाहिली होती काढलेली, सेम मी काढली ना तशीच होती. आणि डोक्यावरती मी वालवडच्या शेंगा ठेवल्यात तुऱ्यासाठी आणि गोल पोटामध्ये गहू भरलेत आणि साईडने तुम्ही पाहू शकता फुलं मांडलेत पांढऱ्या कलरची शेवंतीची. आणि पाठीमागं पानं आहेत ना, पानं होती याची नागवेलीची, त्याचा पिसारा होता. पण माझ्याकडे ओरिजिनल मोरपीस आहेत ना, त्याच्यामुळं मी म्हटलं ओरिजिनलच मोरपीस ठेवू. तर मी असे सगळे मांडले, तर ते सारखे नाही का उचकत होते, त्यामुळे मी त्याच्या दांड्या ना फुलांच्या खाली अशा घालून ठेवल्या. खरं सांगते, हळदी कुंकू असलं ना खूप तयारी करायला लागते. म्हणजे माझा तरी पूर्ण दिवस त्याच्यातच जातो. पण संध्याकाळी बायका आल्यावर जी मज्जा आणि मस्ती होती ना, तर ती काहीतरी अनुभवायची असेल तर दिवसभर कष्ट तर घेतलेच पाहिजे. तर फायनल बघा असा मोराचा लुक आहे. त्याच्यानंतर मी त्या मोरपिसामध्ये हिरवी आणि निळी रांगोळी भरल्यामुळे ओरिजिनल मोराचा पिसारा वाटतोय की नाही ते कमेंट करून सांगा. तर असं मी छोटंसं डेकोरेशन केलं आणि थोडीशी पहिल्यांदाच अशी हळदी कुंकाला मेकअप करते मी, असं कधी काही केलं नाही, घरच्या घरीच रेडी होती. तर कशी तयार झाली मी हे पाहायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या हळदी कुंकाचा पूर्ण व्हिडिओ अपलोड होईन. असं छान मसाले दूध तयार केलं.